महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या तब्बल 82 उमेदवारांना बाद करण्याच्या भाजपच्या कथित खेळीवर पाणी फिरलं. भाजपचा हा डाव नेमका कसा उलटला, पडद्यामागे नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणजे फक्त शहराची सत्ता नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी महत्त्वपूर्ण लढाई आहे. 2018 पासून प्रशासकांच्या हाती असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक आता होतीये. यात ठाकरेंची शिवसेना, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि मनसे या प्रमुख पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय. विशेषतः ठाकरे गट आणि भाजप यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय. ठाकरेंनी महाविकास आघाडीत सामील होत भाजपला आव्हान दिलं. ठाकरेंकडून 122 पैकी 82 जागांवर उमेदवार उभे केले गेले. मुंबईतील आपला बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली आहे. मात्र ठाकरे गटाच्या या उमेदवारांना रोखण्यासाठी भाजपनं एक मोठा डाव आखलेला आणि तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या 82 उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा प्रयत्न. ही एक महत्त्वपूर्ण आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील खेळी होती, ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकला असता. ठाकरेंच्या सर्व उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांवर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी हरकत घेतली, पण ती फेटाळण्यात आली. इतर महापालिकांमध्येही हेच डावपेच भाजपकडून खेळले गेले, पण 10 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज वैध ठरवल्यानं भाजपलाच झटका बसला आणि त्यामुळे त्यांना यश येऊ शकलं नाही. भाजपचा हा डाव नेमका उलटला असं म्हटलं जात आहे. भाजपच्या या रणनीतीवर पाणी फिरलं आणि ती यशस्वी होऊ शकली नाही. भाजपच्या या खेळीमागं अनेक कारणं दिली जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली युती. दोनही ठाकरे बंधू एकत्रित आल्यानं मराठी मतांमध्ये फूट पडण्याची भाजपची रणनीती कमकुवत झाली. या एकजुटीमुळे ठाकरे गटाला निवडणुकीत जास्त बळ मिळाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे आणि त्यामुळं फक्त अर्ज बाद करण्यासारख्या तांत्रिक मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणं हे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरू शकतं असंही मत मांडलं जात आहे. राज्यात शिवसेनेच्या फुटीत भाजपचा सहभाग हा महत्त्वाचा राहिलाय आणि त्याबाबत भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी कबुलीही दिली आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना हा संघर्ष कायम राहिलाय. भाजपनंही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली आता रणनीती आखली आहे. नुकतीच 137 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि तसंच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या महापालिकांमध्ये उत्तर भारतीय समाजातील तब्बल 44 उमेदवारांना तिकीट दिलंय आणि मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र भाजपलाही अंतर्गत बंडाळीचा धोका कायम आहे. एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय खेळी, रणनीती, युती आणि प्रतियुती यामुळे लढत अधिकच रंजक झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या या राजकीय नाट्यावर तुमचं मत काय आहे? भाजपचा हा डाव खरोखरच उलटलाय की ही तात्पुरती परिस्थिती आहे? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती भाजपला भारी पडेल का? तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.